आज दौलताबाद के एरिया में, ऐतिहासिक एरिया में सबसे बड़ा काम हम करने जा रहे हैं। यहाँ बोटिंग शुरू हो रही। जो बोटिंग का आनंद हम जाके महाबलेश्वर में लेते हैं, कहीं गोवा में जाके लेते हैं और बहुत सारे जगह पे जाते हैं, लेकिन मेरा शहर जो ऐतिहासिक शहर है, उस शहर में एक बड़ी सी बोटिंग का आज उद्घाटन जिला परिषद के सीईओ मीना साहब और सभी पदाधिकारी जो ग्राम पंचायत के सदस्यों के साथ आज हमने किया है। एक शहर में अलग कुछ चीज देने के लिए, जो बच्चे हैं, जो बूढ़े हैं, जो यंग जनरेशन है, ये जब आते हैं दौलताबाद को आते हैं, वेलर को आते हैं और टूरिस्ट भी, तो उनको इंटरटेनमेंट के लिए कोई सुविधाएं नहीं, तो ये एक सुविधा प्रदान करने का काम आज हमने किया है। इसके साथ साथ ही अभी इसके बाद जो भी डेवलपमेंट होने वाली वो सब इस एरिया में होने वाली, तो एक शाम दौलताबाद के नाम ये काम होने वाला है। हर कोई आएगा दौलताबाद में, अपने को एक दिन जाना है, ये जब सोचने लगेगा तो यहाँ का टूरिस्ट बढ़ेगा और इसकी आमदनी तो होगी, लेकिन हमारे शहर का नाम इस महाराष्ट्र के में अच्छे से जाएगा, ये हमारी सोच है। इसलिए आज जो सभी कार्यकर्ताओं ने, यहाँ के सदस्यों ने जो भी मेहनत की है, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और आज सही मायने में दौलताबाद का विकास की ओर जाने की जो ओर हमारी लगी थी, उसकी शुरुआत आज हो रही है। धन्यवाद सर। अभी आपने बताया कि 100 रुपए टिकट रहेगा, तो इसमें विद्यार्थी और बच्चों के लिए क्या सहूलत रहेगी? ये देखो, अभी सभी सहूलत कितनी रहेंगी इसी के ऊपर मत जाओ, पहले एंजॉय करो। हर चीज को हमको कम क्या करना है पहले देखते हैं, फिर बोटिंग में जाना है क्यों? अरे जिसने जो बोट खरीदा है उसको पेट्रोल लगता है, उसका ट्रेनिंग वाले लोग रहते हैं, उसके जैकेट्स रहते हैं, और ये सब मेंटेन करना बड़ा मुश्किल होता है। हर चीज कोई भी लॉस होना नहीं चाहिए, इतना तो अपन देखेंगे। इसलिए अब मैंने उनको खुद ही रिक्वेस्ट की कि तुम 100 रुपए लो, वो तो 150 रुपए मांग रहे थे। मैंने 100 रुपए मेरे कहने की वजह से उन्होंने 50 रुपए कम किए, ये भी बड़ी बात है। कुछ दिन के बाद जब रश बढ़ेगी तो ऑटोमेटिकली इसका रेट भी कम होगा। सर यहाँ पर जो है थोड़ा सा एक जो है रास्ते का भी मसला है, आने जाने की सब होगा। अभी एक जो सुविधा अभी देना शुरू कर दी है, तो साथों साथ अब जब भैया घोड़ा खरीदे तो नाल तो खरीदना पड़ेगी, घास तो देना पड़ेगा। इस जिले के अभी लोकसभा का आपकी नजरों में संभावित उम्मीदवार कौन? अभी शिवसेना का उम्मीदवार रहेगा। अभी संभावित उम्मीदवार की घोषणा करने का अधिकार मुझे प्राप्त नहीं है। अगर आया तो मैं जरूर बताता था, मेरे को मालूम है कौन है, लेकिन 2 दिन के बाद उसकी घोषणा जरूर होगी। याच अनुषंगाने विषय असा आहे की काल आपल्या जिल्ह्याचे जे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत ते एका कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी पक्ष जे संबंधित व्यक्तीने विनोद पाटील यांनी घोषणा केली का लोकसभा लढवण्याची, तर आपले जिल्हा प्रमुख त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनी त्यांना म्हणजे शुभेच्छा दिल्या। तर येणाऱ्या काळात विनोद पाटील निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण उमेदवार असतात। विनोद पाटीलच्या कालच्या कार्यक्रमाला जाण्याचा विषय असा होता की तो आग्र्याला त्यांनी जी शिवजयंती साजरी केली त्याचा सत्कार होता। मागच्या वेळेला जेव्हा त्यांनी साजरी केली त्या टायमाला मी सुद्धा आग्र्याला होतो, मुख्यमंत्री होते, म्हणून तो एक कार्यक्रमचा भाग असतो। आणि इथे आल्यानंतर त्या आपल्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन शिवजयंती साजरी केली, त्याचा अभिमान म्हणून त्याचा सत्कार केला। त्याला राजेंद्र जंजाळे होते। विनोद पाटील जर इच्छुक असेल तर निश्चित त्यांच्या नावाचा सुद्धा विचार केला जाईल। म्हणून आज कुणाला उमेदवारी दिली असं त्याचा अर्थ होत नाही। तर अशी सगळ्या ज्यांचे इच्छुक आहेत, ज्या पक्षाकडून आहेत, त्यांचा प्रमोशन होत असतं आणि पक्षश्रेष्ठी योग्य वेळेला तर निर्णय घेत असतात। मैं ये कहना चाहूंगा, ये हमारे दौलताबाद वासियों के लिए बहुत ऐतिहासिक क्षण है। ये 9 विहार का बहुत सालों से पेंडिंग था। ये हमारे जिला परिषद के सीईओ मीना साहब, इनका और हमारे आमदार कार्य सम्राट शिरसाट साहब, इनकी बहुत बड़ी मेहनत है जो आज हमारे यहाँ बोटिंग का आज उद्घाटन हुआ। मती सर, यहाँ पर नौका विहार तो शुरू हुआ है, मगर यहाँ पर पर्यटकों के लिए कोई सहूलतें नहीं है, होटल वगैरह जो भी आते हैं। अभी एक हमारे ग्राम पंचायत की ओर से यहाँ पर एक होटल है और इंशाल्लाह आगे भी डेवलप होगा। अभी आगे जैसा मीना सर ने बताया, एक जिपिंग का प्लान आने वाला है, रहने के लिए टेंट का आने वाला है, हॉर्स राइडिंग आने वाली है। इंशाल्लाह आगे बहुत कुछ एक्टिविटी यहाँ पर चालू हो जाएंगी इंशाल्लाह। आपका नाम बताइए। सैयद मतीन, ग्राम पंचायत सदस्य दौलताबाद। थैंक यू। देखो, दौलताबाद के सरपंच पति होने के नाते मैं प्राउड फील करता हूँ। मेरी पूरी ग्राम पंचायत सरपंच और ग्राम पंचायत सदस्य, हमारे कलीम भाई जिला परिषद मेंबर और आमदार साहब और सीईओ साहब और वीडियो मैडम, इनके नेतृत्व में ये सब काम हो रहा है। और यहाँ पर जो है तो औरंगाबाद संभाजी नगर के अंदर जैसे बीबी का मकबरा है, एलोरा है, अजंता है, तो ये नाम भी इसके साथ में
लगना अपने मोहम्मद तालाब। तो मेरी ये मतलब बहुत दिल से अपेक्षा खुशी थी और ये आज पूरी कामयाब होगी। क्या क्या अभी काम बाकी है दौलताबाद? इसमें अभी काम जो है तो यहाँ पे पूरे रोड वगैरह आने वाले हैं, स्ट्रीट लाइट आने वाले हैं और जिपिंग का जो है वो रोप वे वो भी आने वाला है और बहुत सारी यहाँ पे जो तो टूरिज्म को बढ़ावा मिलने वाला है। सर अभी सर ने बताया कि ग्राम पंचायत की बिल्डिंग भी खस्ता हालत में है, उसका भी मांगनी है, क्या कहेंगे? वो तो सीओ साहब ने जो अभी हमने उनको बोले सीओ साहब को कि भाई ये ग्राम पंचायत की बिल्डिंग जो है तो नहीं करके दो करके, तो उन्होंने जो आश्वासन दिए और मुझे पूरा विश्वास है उनपे कि वो करके देंगे। 3 महीने में उसका जो है तो काम भी चालू हो जाएगा। आपका नाम बोलिए। मेरा नाम शेख रहीम है, दौलताबाद सरपंच। थँक्यू. संजय शिरसाट साहेब, आपले जितके बी ग्रामस्थ आहे, आपले ग्रामपंचायतचे जितके मेंबर आहे आणि आपले सरपंच महोदय जितके मी खूप म्हणजे नेहमी फॉलोअप साठी इकडे येत आहे, पण इतकी गर्दी आज रोजी दिसते आणि नंतर याच्या पुढे आपल्याकडे खूपच गर्दी राहणार आहे. यासाठी जितका बी आपले जे कंत्राटदार आहे त्यांना खूप मेहनत घेतलेली आहे. मी येताना ते बघितलं होतं की आपला दौलताबादच्या परिसर मध्ये बी ते ब्रँडिंग केलेली आहे आणि लोकांना सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी वोटिंग स्टार्ट होत आहे. तो सर्वात आधी आमदार साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्यासोबत आपला कंत्राटदार आहे त्याचा पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांना एक म्हणजे चांगली एक वास्तू या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि जेव्हापर्यंत तुमच्या हाताखाली एक वोटिंग राहणार आहे तुम्ही चांगल्या रीतीने ते रन करावा आणि त्यामध्ये जे आपले सेफ्टी रूल्स आहेत ते मेंटेन करावा ऍटलीस्ट, कारण की खूप वर्षानंतर आपण मेहनत घेऊन ते स्टार्ट केलेलं आहे. तो कोणताही एफ एन वट कारणामुळे ते थांबायला नको आणि या संदर्भात जितकी मदत आहे जिल्हा प्रशासन मार्फत या राज्य शासनामार्फत माननीय आमदार साहेब आपल्याला मदत करतील आणि आपल्याकडे जितके विषय आहे जसा मागे चर्चा झाली होती आपल्याकडे संरक्षण विषय आहे तो माननीय आमदार साहेबांना ऑलरेडी बजेटमध्ये ते प्रपोज केलेला आहे. आता ते पण आपला मागे लावेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे विषय यामध्ये खोलीकरण संदर्भात आहे. जसे आपल्या पाणीच्या यामध्ये साठा कमी होणार आहे त्यावेळी आपण खोलीकरण पण करू. यासोबत जवळपास आपल्याकडे जिपलाईन आम्ही प्रपोज करतो की वरच्या पॉइंट वरून खाली इकडे आम्ही स्टेशन देतो तो इकडेपर्यंत आपल्याला जितके बी वरचे टुरिस्ट जे आपल्या लेणीपर्यंत जात आहे ते आपल्या इकडेपर्यंत येणार आहे आणि बोटिंगचा ते आस्वाद घेऊ शकतात. अशा रीतीने आपण प्लॅनिंग केलेली आहे. आपण यामध्ये रॅपलिंग करतो, हॉर्स रायडिंग करतो, ब्रिजेसचं प्लॅनिंग आहे आणि कॅम्प स्टे आहे आणि सोबत बोटिंग आहे. तो जवळपास कोणीही टुरिस्ट आला दौलताबाद पर्यंत आला किंवा लेणी पर्यंत आला तर इकडे त्यांना चांगला म्हणजे जवळपास 4 ते 5 तासाचा स्टे आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे रेस्टॉरंट ऑलरेडी आहे. तो जेवण संदर्भात जितके बी सोयी सुविधा आहे आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रॉपरली प्लॅनिंग केलेली आहे. पुढच्या मान्सूनच्या अगोदर आम्ही 100% त्याची अंमलबजावणी करून घेऊ आणि आपला जितका विषय आहे आपण यामध्ये माननीय आमदार साहेब आपल्याला नंतर मार्गदर्शन करतील. मी साहेबांना विनंती करतो की ते सगळे या मंडळींना आपल्या स्थानिक लोकांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. दौलताबादच्या या इतिहासामध्ये हा वेगळा क्षण आपल्याला अनुभवण्यात मिळतो. पूर्वीचा दौलताबाद आणि आताच्या दौलताबाद मध्ये काय फरक झाला हा आपल्याला दिसतो आणि त्याच्यात एक भर म्हणून आज बोटिंग सुरू होते. काही लोकांना दौलताबाद किल्ला चढला की लेफ्ट साइडला वर असलेलं जे काही तिथलचे जे काही पाण्याचे आहे साठवण तिथंच पोहायचे तिथूनच जायचे. परंतु लहान मुलं असतील कुटुंबाचे लोक असतील त्याला आनंद घ्यायला जागा असे नव्हते. मी आल्यानंतर सुद्धा पाहिलं बोटिंग मधलं थोडक्यात असेल परंतु विश्वनाथने जे चांगल्या पद्धतीने केलंय हा इतिहासामध्ये तुझं नाव यामध्ये लिहिलं जाणार आहे की पहिली बोटिंग चालू करणारा कोण तो विश्वनाथ राजपूत. हिंमत लागते अशा गोष्टी. मी आता त्याला सांगितलं काय चाललंय तुला बोटिंग तर करतो पण किती तिकीट किती ठेवलंय तर त्याने सांगितलं साहेब मी काय 200 रुपये लहान बोटीला स्पीड बोट जे आहे त्याला 200 रुपये आणि हे जे काही 8 सीटर आहेत 150 रुपये. असं नको करू त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतात आम्हाला. एकदा आम्ही बसत नाही नको बसतो तर तुम्हाला इतके पैसे गेले तर आम्ही चालवलं कसं काय म्हणून त्याने ते 150 रुपये ते 100 रुपये केलेत. एक त्याला एक सहकार्य म्हणून कधी 4 लोक असतात कधी 5 लोक असतात कधी 8 लोक असतात. सर्वच काही बोट वाटल्याशिवाय जायचं नाही असातला काही भाग नाही. परंतु आता आपलं काम आहे की या भागामध्ये आणखीन काय डेव्हलपमेंट करता येईल. आता सीओ साहेबांनी मला काही स्कीम सांगितल्या त्यात आपणही आणखीन भर टाकू. हा रस्ता महाबळेश्वरला काय महाबळेश्वरला जर खाली उतरला तुम्ही जर पाहिलं तर बोटिंग हा एक व्यवसाय आणि मग आपल्याकडे काय होऊ शकत नाही. आपल्याकडे अपेक्षाही चांगलं होऊ शकतं
पण हा रस्ता सुद्धा तेवढा सुंदर आपल्याला करायला पाहिजे, कारण की इथं येताना त्या पर्यटकांना वाटलं पाहिजे की वेगळ्या ठिकाणी आपण चाललो. इथे रेस्टॉरंट होतील, सर्व होतील. शिवसाहेब या ठिकाणी आमच्या या संभाजीनगरसाठी जी काही मदत लागेल, हा आपल्या सर्वांचा सगळ्यांचा एक ध्यास आहे. हा माझा वैयक्तिक किंवा तुमचा वैयक्तिक नाही, हा सर्वांचा विषय असल्यामुळे आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. निधीची चिंता करू नका, निधी मी आणेन. निधी मी तुम्हाला निश्चित त्याच्यापेक्षा जास्त. दौलताबाद मध्ये आता काम झाले, सगळं पैसे आता इकडे वळती करू. काही लोकांचे राहिले त्याला सोडून देऊ. मी बोलली नाही तर परंतु या अशा क्षणाला मी मागे एकदा मुनगंटीवार साहेबांना सांगितलं होतं की वन विभागाची 450 एकर लँड आहे, ती आम्हाला द्या. आम्ही त्या डिझनी लँड आपल्याला प्रपोज करायचं. म्हणजे एक वेगळं जालन्याचं असेल, परभणीचं असेल, नांदेडचं असेल, कुठं मुंबईचं असेल, आल्यानंतर एक दिवस पूर्ण कुठं घालायचा तर तिथं घालते असा एक प्रपोजल आहे. भविष्यात कधी होईल माहित नाही, परंतु जे आपल्या हातात आहे. शिवसाहेब यासाठी आग्रहाने कदाचित 6 तारखेला मुख्यमंत्र्यांचं या शहरामध्ये आगमन होणार आहे. जर 6 तारखेला आलेच तर त्यांच्याकडे सुद्धा आपला काही प्रस्ताव गेला पाहिजे, त्याला तातडीने मंजुरी घ्यायचं काम हे मी करून देईल. म्हणून आता दौलताबादमध्ये येणारा माणूस हा आनंदी दिसला पाहिजे. आपल्याकडे फक्त हॉटेलच आहेत, बाकी काही पाहायसारखं नाही. दौलताबादचा किल्ला, विरोची लेणी, भद्रा मारुती, परंतु मुलांसाठी कोणती जी काही सुविधा नव्हती ती आज उपलब्ध झाली. मी विश्वनाथचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी घेतलाय. आता तुला काहीही निधीची कमतरता पडली निश्चित मला सांग, आपल्याकडे निधी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण उपलब्ध करू. मीना साहेब आहेत, मीना साहेबांचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. अधिकारी म्हणलं तर निगेटिव्ह विचार करतो, परंतु मीना साहेब हे पॉझिटिव्ह विचार करतात. हे आपल्यासाठी, आपल्या शहरासाठी चांगलं काम आहे. म्हणून त्यांचा आभार अभिनंदन करतो. पुन्हा एकदा पुढच्या वेळेला जेव्हा येईल तर प्रत्येकाबरोबर बोटीत मध्ये बसेल आणि त्याची 150 रुपये तुम्ही भरा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.